झिंक हे एक मिनरल आहे आणि ह्याच्या कमतरतेची लक्षणं अनेक जण दुर्लक्ष करतात. बघा, विटॅमिन B12 विटॅमिन Dबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण त्यासोबतच झिंकसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि अशी काही छोटी छोटी लक्षणं आहेत ती बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये दिसत असतात, पण ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सो आज आपण पाहणार आहोत की झिंकची जेव्हा कमतरता होते तेव्हा शरीरामध्ये काय काय लक्षणं दिसतात. बघा, झिंक जे आहे ते एक मायक्रो मिनरल आहे, म्हणजे हे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे, पण ह्याची गरज जी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे. खूप कमी प्रमाणात जरी गरज असली तरीसुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जवळजवळ 300पेक्षा अधिक एन्झाईम्स बनवण्यासाठी झिंक जे आहे ते गरजेचं असतं. म्हणूनच झिंकची जेव्हा कमतरता होते तेव्हा बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसतात. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे वारंवार सर्दी, खोकला किंवा सतत इन्फेक्शन्स होणं. स्पेशली व्हायरल इन्फेक्शन्स तुम्हाला होत असतील, म्हणजे कोणालाही आजूबाजूला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल आणि लगेच तुम्हाला इन्फेक्शन होत असेल तर कदाचित तुम्हाला झिंकची कमतरता असू शकते. बघा, झिंक जे आहे ते इम्यून सेल्स म्हणजे T सेल्स, त्यानंतर NK सेल्स जे इम्युनिटीच्या सेल्स असतात ते ॲक्टिवेट करत असतं. म्हणूनच जेव्हा आपण इन्फेक्शन, व्हायरस, बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये येतात ते फाईट करायला सुरुवात करतात. सो जर तुम्हाला झिंकची कमतरता असेल तर इम्युनिटी खूप कमी होते आणि सतत इन्फेक्शन्स व्हायला लागतात. त्यानंतर दुसरं लक्षण ते म्हणजे शरीरामध्ये कुठेही जखम झाली असेल तर त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागतो. सो बघा, झिंक जे आहे ते कोलॅजिन सिंथेसिस आणि सेल रिपेअरसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. सो जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा हे सेल रिपेअरिंगची प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच अगदी छोटीशी जखम जरी असेल तर ती बरी व्हायला वेळ लागू शकतो. त्यानंतर तिसरं लक्षण ते म्हणजे खूप अति प्रमाणात हेअरफॉल होणं, म्हणजे केस गळणं. खूप जणांना हे माहिती नाही आहे की झिंक आपल्या हेअर फॉलिकल म्हणजे केसांची मुळं आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण झिंकची कमतरता होते केसांची मुळं जी आहेत ती वीक व्हायला लागतात आणि ही केसांची मुळं खूप कमजोर झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. स्पेशली मेल्समध्ये म्हणजे पुरुषांमध्ये जो हेअरफॉल होतो किंवा स्त्रियांमध्ये हेअर थिनिंगचा जो प्रॉब्लेम होतो तो होतो झिंकच्या कमतरतेमुळेच. म्हणूनच झिंकची कमतरता जेव्हा होते तेव्हा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. हेअर फॉलिकल्स आहेत ते खूप वीक होऊन जातात आणि केस पातळसुद्धा होतात. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे चव आणि वास कमी होणं. सो झिंक जे आहे ते आपले टेस्ट बर्ड्स आहेत आणि त्यासोबतच ऑल्फॅक्टरी नर्व म्हणजे आपल्याला वास जो जाणवतो त्यासाठी जी नस आहे किंवा नर्व आहे त्याच्या फंक्शनसाठी गरजेचं आहे. तर चव आणि वास ह्या दोन्हीही गोष्टी कंट्रोल होतात झिंकमुळे. सो जेव्हा पण झिंकची कमतरता होते तेव्हा चव आणि वास येणं कमी होतं. मी खूप जणांना असं पाहिलेलं आहे की त्यांना वर्षानुवर्ष चव किंवा वास हे व्यवस्थित येत नाही. तर अशा वेळेला तुम्ही झिंकचे सप्लिमेंट्स जरूर घेतले पाहिजेत. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे ॲक्ने म्हणजे पिंपल्सचा त्रास किंवा त्वचेवर पुरळ येणं. बघा, झिंक हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि आपल्या त्वचेच्या आतमध्ये जे ऑइल ग्लँड्स आहेत म्हणजे जे काही तेलग्रंथी आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं कामसुद्धा झिंक करत असतं. सो जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा त्वचा खूप जास्त ऑइली होते, म्हणजे जे ऑइल ग्लँड्स आहेत ते जास्त प्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि मग ते त्वचेवर येतं आणि त्यामुळेच त्वचेवर छोटे छोटे पुरळ येतात किंवा पिंपल्सचा त्रास होतो. सो झिंकच्या कमतरतेमुळे सुद्धा ॲक्ने किंवा पिंपल्सचा त्रास होऊ शकतो आणि जोपर्यंत ही कमतरता पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे पिंपल्स हे ठीकच होत नाही. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे नखांवर पांढरे डाग दिसणं. सो हे सुद्धा झिंकच्या कमतरतेचं लक्षण आहे आणि हे नखांवर पांढरे डाग दिसणं हे सुद्धा खूप कॉमन आहे. बऱ्याच जणांना हे लक्षण दिसत असतं. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे लहान मुलांमध्ये वाढ खुंटणं. झिंक ग्रोथ हॉर्मोनला ॲक्टिवेट करतं. लहान मुलांच्या वाढीसाठी झिंक महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इवन मेंदूच्या हेल्थसाठी सुद्धा झिंक महत्त्वाचं आहे. सो जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा ब्रेन डेव्हलपमेंट स्लो होऊ शकतात. इवन जी हाईट वाढते ती सुद्धा कुठे ना कुठे थांबून जाते. म्हणूनच लहान मुलांना सुद्धा त्यांच्या मेंदूच्या हेल्थसाठी आणि वाढीसाठी झिंक महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे हॉर्मोन्समध्ये असंतुलन. सो बघा, आपल्या हॉर्मोन्स बनवण्यासाठी सुद्धा झिंक खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली टेस्टोस्टेरॉन, त्यानंतर इन्सुलिन हॉर्मोन, थायरॉईड हॉर्मोन या सर्व हॉर्मोनसाठी झिंक सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा ह्या हॉर्मोन्समध्ये असंतुलन होतं, म्हणजेच हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे पचन बिघडणं. स्पेशली सतत तुम्हाला लूज स्टूल्स होत असतील, सतत पातळ स्टूल होत असेल तर हे सुद्धा झिंकच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपले जे काही GI ट्रॅक आहे म्हणजे पोट आणि आतडे आहेत ह्यांच्या फंक्शनसाठी
आतमध्ये जे काही लायनिंग बनत असते पोटामध्ये किंवा गटमध्ये, यासाठी झिंक गरजेचं असतं. म्हणूनच जे काही अन्न आपण खातो ते व्यवस्थित पचवलं जातं. पण जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा सतत डायरिया किंवा लूज स्टूल, त्यानंतर इवन पचनाचे विकार, इनडायजेशन अशी लक्षणंसुद्धा दिसू शकतात. सो झिंक ह्याचं उत्तम सोर्स माहिती आहे का काय? ते म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड्स, स्पेशली मीट, चिकन ह्यामध्ये असतं आणि शेलफिश म्हणजे जे प्रॉन्स किंवा क्रॅब ह्यामध्ये झिंक सर्वाधिक असतं. आणि जे काही व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्यानंतर तीळ, जवस, काजू, बदाम, काही डाळी, कडधान्य ह्यामध्ये सुद्धा झिंक असतं. पण जे काही व्हेजिटेरियन फूड्स आहेत ना त्यामध्ये झिंकचं अब्झॉर्प्शन कमी होतं. कारण जे काही बघा कडधान्य असतात किंवा नट सीड्स असतात ह्यामध्ये फायटेट किंवा फायटिक ॲसिडसुद्धा असतं आणि ह्या फायटेट्समुळे झिंक जे आहे त्याचं अब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. म्हणूनच जेव्हा पण तुम्ही नट सीड्स खाता किंवा डाळी, कडधान्य खाता त्याला नेहमी भिजवून खात जा, जेणेकरून त्यातली जी काही पोषक घटकं आहेत ती व्यवस्थित अब्झॉर्ब होतील. पण जर तुम्हाला खूप काळापासून अशी झिंकच्या कमतरतेची लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने झिंकचं सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. सो बघा, झिंक हे बाकी न्यूट्रिएंट्स किंवा बाकी पोषक घटकांसारखंच महत्त्वाचंच पोषक घटक आहे. म्हणूनच ह्या लक्षणांकडे इग्नोर करू नका आणि ही काही जी लक्षणं मी तुम्हाला सांगितली त्यातली कुठली लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत आहेत ते मला कमेंट करून जरूर सांगा. सो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.